ओम नमो नर्मदाये अध्याय 155 भाग 2। ज्यावेळी कावळ्यांनी सांगितले की चाणक्याचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्या 12व्याला आम्ही दोघेजण भोजनाने तृप्त होऊन आलेलो आहोत, त्यावेळी यमराजाने चित्रगुप्ताला चौकशी करण्यासाठी पाठवलेले आहे। हे कुंतीपुत्र, ते शीघ्रगामी दोन्ही कावळे परत आले। राजा चाणक्याने विचारल्यावर त्या दोघांनी प्रणाम केला। काकयोनी प्राप्त येत त्या दोघा दानवांनी जो वृत्तांत ऐकला तसेच जे घडले काय घडले ते सर्व कथन केले। या स्नानातून निघून आम्ही दोघे पृथ्वीच्या दक्षिणेला अनेक योजन प्रदेश ओलांडून उत्तम यमपुरीत गेलो। ती यमपुरी इच्छेनुसार चालणारी, सोन्याच्या दिव्य पराकोटाने युक्त, मणी व सोन्याने भूषित तोरणासहित द्वार, चौरस्ते, राजमार्ग, उद्यान आणि वन, कमळांच्या ताटव्याने शोभित सरोवर, हंस, सारस पक्ष्यांच्या किलबिलाटाने तसेच कोकिळेच्या मधुर कुंजनाने पूर्ण, शिवाय सिंह, व्याघ्र, हत्तीने भरलेले वृक्ष, वानरांनी शोभित, स्त्री पुरुषांनी पूर्ण, नित्य उत्सवांनी शोभित, शंख, दुंदुभी, वीणा आणि वेणूंच्या निनादाने प्रतिध्वनित असे ते नगर नित्य शोभायमान होते। यमराजाच्या मार्गात असूनही ते नगर स्वर्ग लोकासम होते। नंतर तिथूनही पुढे यमराजाच्या आज्ञेने आम्ही दोघे जिथे भगवान यमराज होता तेथे पोहोचलो। तिथे सिंहासनावर बसलेल्या यमराजाला प्राणाच्या भीतीने बघितले। तो यमराज महाकाय, महाजांग, महास्कंद, अतिशय उंच, रुंद वक्षस्थल असलेला, महाबाहू, मोठा चेहरा व मोठे डोळे असलेला होता। तो मोठ्या रेड्यावर आरूढ आणि श्रेष्ठ मुकुटाने शोभित होता। तिथे कलिकाल व बुद्धिमान चित्रगुप्त प्रज्वलित होणाऱ्या अग्निसमान येताना दिसले। जीवांच्या पापपुण्यांचे जाणकार, शिवाय श्रुती स्मृती प्रारंगत असे ते जीवांच्या पापपुण्यांचा निरंतर विचार करत रात्रंदिवस तिथे स्थित होते। त्यानंतर आम्ही भयंकर यमाला प्रणाम केला। यमराजाने आम्हाला विचारले, तुम्ही कोठून आलात, कोण आहात? तेव्हा आम्ही त्यांना सांगितले, ऐका हे धर्मराज, उज्जयिनी नगरीत चाणक्य नावाचे प्रतापी राजा आहेत। राजाच्या मरणानंतर 12व्याला भोजनादी सेवन करून आम्ही दोघे यमपुरीत आलो। तेव्हा आमचे बोलणे ऐकून यमराजाचे शिर कंपित झाले। ते सभेत हसत सत्य वचन बोलले, एक कारणाने पापी चाणक्य सर्व ताप भयंकर माझ्या लोकात आला नाही, कारण श्री नर्मदाच्या शुक्ल तीर्थात ज्या जीवांचा मृत्यू होतो ते उत्तम पद प्राप्त करतात, निसंदेह माझ्या लोकात येत नाही। स्वाधीन अथवा पराधीन असा जो जीव त्या क्षेत्रमंडलात मृत्यू पावतो तो निश्चित श्री शंकराचा अनुसर होतो। श्रेष्ठ राजा, धर्मराजाचे वचन ऐकून नगराबाहेर येऊन त्याने माणसांना नरकात विविध यातना भोगताना पाहिले। राजा, 30 करोड घोर नरक आहे, जे पाहून आम्ही अतिशय दुःखी व भयभीत झालो। त्या महारोगात रौरव व महारौरव, पेषण, शोषण, कालसूत्र, अस्थिभंजन, तामिश्रांध, तामिश्र, कुर्मीवह, पुतिवाह तसेच महाज्वाल, विषभोजन, विषभोजन, दंशमशक नरक तसेच यमल पर्वत रूप असे अनेक नरक आम्ही पाहिले। सर्व पापांचा विनाश करणारी नदीसुद्धा आम्ही पाहिली, ज्याचे अमृत समान जल पुण्यात्मा महाभाग सेवन करतात, पण पापी लोकांना तेच जल रक्तात परिवर्तित होते। वैतरणी नदी, जे पुण्यमय त्यांना ते अमृतमय, जे पापी त्यांना ती रक्तपूसारखी आहे। तिथेच असीपत्र वन, म्हणजे ज्या वृक्षाची पाने तलवारीसारखी तीक्ष्ण असतात, तो नरकसुद्धा आम्ही पाहिला। एक खूप मोठी शिळाही पाहिली। जळत असलेल्या आगेसमान रूप असलेला शाल्मली वृक्षही पाहिला। अशा प्रकारे शेकडो हजारो महाभयंकर नरक तिथे दृष्टिगोचर झाले।
जिथे मनुष्य मन, वाणी व कर्माने कपट करून तसेच अहंकारामुळे निर्माण होणाऱ्या पापामुळे अतिशय दुःख प्राप्त करतात. माता पिता गुरुबंधू अनाथ विकलेंद्रिय असलेले ते स्वजनाद्वारा उद्धाररहित होऊन भटकत रौरव नरकात पडतात आणि अधम रौरव नरकात 12 वर्षाचा काळ लोटल्यावर ते इहलोकात दीन व अंध होतात. देवता आणि ब्राह्मणाचा धनहरण करणाऱ्या पापी माणसाचा निश्चितच महारौरव नावाच्या नरकात निवास होतो. खूप काळानंतर पापांनी घेरलेले महापापी कंटकापासून भिन्न कोशात वा कोशकारक किड्यांचा जन्म घेतात. त्यानंतर प्राणी पक्षी तसेच अन्य पक्ष्यांना मारणारे मांस भक्षण करणारे पेषण नावाच्या नरकात जातात. तेथील नियमानुसार सांगितलेली भयंकर वेदना सहन करून इहलोकात मनुष्य जन्म प्राप्त करून क्रमशः लुळे लंगडे अंध बहिरे होतात. गाय ब्राह्मणार्थ खोटे बोलणारे काळसूत्र नावाच्या नरकात पदच्युत होतात. शास्त्रकर्त्यांनी कालसूत्र नरकात होणाऱ्या अनेक घोर यातना सांगितल्या आहेत. तिथे अनेक दुःख भोगल्यानंतर अधम योनी प्राप्त करतात. जे निज कुलसंततीत लक्ष न देता जीवांना बंधनात टाकतात ते हाडे चूर्णित करणाऱ्या नरकात निश्चित पडतात. शतवर्ष दुःख भोगल्यावर पुन्हा मनुष्य जन्म लाभल्यावर ते पापी कुबडे ठेंगणे होऊन दुःखित होतात. जे अज्ञानी स्वतःला ज्ञानी पंडित मानतात व पतिव्रता स्वपत्नीचा त्याग करतात ते मरणोत्तर घोर तामिश्र नरकात जातात. तिथे शतवर्ष यातना भोगून पुन्हा मनुष्य योनी लाभल्यावर कुष्ठ चर्म रोगी होऊन दुःखाने त्रस्त होतात. जे मोजमापात तसेच वाणीने कपटी आचरण करतात ते नराधम अंध तामिश्र नरकात अतिशय दुःख भोगतात आणि शेकडो हजारो वर्ष तेथे निवास करून इहलोकात शत्रूंच्या घरी जन्म घेऊन अंध होतात. दीनपणे घरोघरी भटकतात. जे देवता पितर व ब्राह्मणांना भोजन न देता स्वशरीराचे पोषण करण्याकरता स्वतःच खातात ते कुर्मी भक्ष नावाच्या नरकात पडतात. ते प्रसूती समयी क्रीडायुक्त होऊन जखमी होतात. शिवाय त्यांच्या जखमातून दुर्गंधी येते. ते दुसऱ्यांच्या भाग्याचे सहाऱ्याने जीवितार्थ चालवतात व स्ववर्ण आणि आश्रमाचा धर्मत्याग करून ज्याचे स्वकर्मापासून पतन होते ते पापी हजारो वर्ष पुणे भरलेल्या नरकात क्लेश सहन करतात. तसेच तेथील पूर्ण काळ लोटल्यावर मनुष्य जन्म प्राप्त करतात. मनुष्य योनीत आल्यावर लोकांना भय वाटणाऱ्या अनेक रोगांनी ग्रस्त होतात. लोभ आणि मोहाने आवृत्त असे जे आग लावतात तसेच विष देतात ते विषाने भरलेल्या नरकात पडतात आणि शतवर्ष तिथे डुंबतात. शिवाय जेव्हा पृथ्वीवर मानव जन्म लाभतो तेव्हा कृपण कंजूष होतात. जे आपल्या जीवनात पादत्राणे छत्री शय्यासन व पांघरूण आदी देत नाहीत त्यांना 7 जन्म डास आदी चावणारे जीव खातात. जो पित्याला दंड देतो त्याची धनसंपत्ती चोर लुटतात व लपवतात त्यांना युग्म पर्वत नावाच्या नरकात महापीडा दिली जाते. जे रजस्वला स्त्रीशी समागम करतात ते रक्त वाहणाऱ्या महाघोर नदीत पडून रक्त पितात. पापी जीव महाभयंकर असिपत्र वनात पीडित होतात. नीच माणसाच्या सानिध्यात वसणारे दुसऱ्यांना पीडा देणारे नीच जातीच्या स्त्रीशी व गुरुपत्नीशी समागम करणारे स्वर्ण चौर्य करणारे दारू पिणारे ब्रह्महत्याची हत्या करणारे तसेच या सर्वांच्या संसर्गात राहणारे महापापी 70 जन्मापर्यंत अग्नी समान शिळेत जी काट्याने युक्त आहे तिला चिकटतात. परस्त्रीत रमणारे भयंकर काट्याने युक्त शाल्मली वृक्षाला चिकटतात. जो ब्राह्मणाचे आणि देवतेचे धनहरण करतो तो पापी परलोकात गिधडाचे उष्टे खाऊन जीवितार्थ चालवतो. अशा प्रकारे यमाच्या आज्ञेने पापी पापाचे फल भोगतात. ज्यांच्या दर्शनाने शिवाय ज्याच्या केवळ नामानेच श्रवणाने भय प्राप्त होते असे सुद्धा यमलोकात पापफल भोगतात. अशा प्रकारे पुण्यात्मा महाभाग यमराज मंदिरात दानाचे फलही भोगतात. यमराजाच्या आज्ञेने तिथे पाप पुण्याचे फल सांगणारे यमदूत आम्ही पाहिले आणि त्यांच्याकडून आम्ही काही श्रवण केले. हे महाभाग राजा, तिथे महातपस्येत गर्क लोक कुणाच्या रथात कुणाच्या हत्तीवर कुणाच्या घोड्यावर विराजमान झालेले आम्ही पाहिले.
गोदान करणारे, स्वरदान करणारे, भूमी व रत्नदान करणारे ते सुखी पाहिले. शय्यासन, भोजन व घर आदीचे दान करणारे तसेच माणसाची इच्छा पूर्ण करणारे उत्तम लोक प्राप्त करतात. जे जलाशयीत अन्न दान करतात ते यमलोकात तृप्त संतुष्ट यमसदनी क्रीडा करतात. हे नृपश्रेष्ठ, हे जे काही आम्ही पाहिले ना, असे श्रवण केले ते सर्व तुम्हाला सांगितले. आता आपणास जे प्रिय न योग्य वाटते ते करावे. जर आपण आम्हाला मुक्त करणे उचित आणि समर्थनीय समजता तर आम्हास मुक्त करा. त्या दोघांचे म्हणणे ऐकल्यावर राजा चाणक्याने प्रसन्न चित्ताने वारंवार अभिनंदन करून त्या पक्ष्यांना सोडले. हे भरतवंशोत्पन्न राजा, ते दोन्ही पक्षी निघून गेल्यावर निज सर्वस्व ब्राह्मणांना दान करून काम क्रोध आदींचा परित्याग करून राजा चाणक्य अमर पर्वतावर निघून गेले. जिथे काळ्या रज्जूने होडी मजबूत बांधून भगवान श्री विष्णूचे ध्यान करत पाण्यावर हलत डुलत तरंगत निघून गेले. आरोग्याच्या रक्षणार्थ सूर्यदेवाला प्रार्थना आणि धनार्थ अग्निदेवाला प्रार्थना करणे कर्तव्य आहे. भगवान श्री शिवशंकराकडून मनुष्य ज्ञान प्राप्त करतो, तसेच विष्णूंच्या आराधनेने मोक्षप्राप्ती होते. ज्या काळ्या रज्जूने होडी बांधली होती ती रज्जू लाल निळी झाली. महाबुद्धिमान राजा चाणक्याने त्या रज्जूस शुद्ध स्फटिका समान पाहून श्री नर्मदाच्या निर्मळ जळात स्नान करून वैष्णवप्रत म्हणजे मोक्ष प्राप्त केले. वेदांचे जाणकार ब्राह्मण ज्या ब्रह्मतत्वाला पुराण, नारायण, सनातन, अच्युत आदी नावाने स्मरण करतात त्या महात्मा राजपुत्र चाणक्याने निज शरीर शुभ शुक्ल तीर्थात त्याग करून त्या परमात्म्यास प्राप्त केले. या प्रकारे राजा चाणक्य राजाचे हे सिद्धी प्राप्त केल्याचे वर्णन मी तुम्हाला सांगितले. तसेच अन्य आख्यानही मी तुम्हाला सांगे, तुम्ही ते एकाग्रचित्तेने ऐका. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शुक्लतीर्थ महात्म्य व चाणक्य सिद्धिप्राप्ती वर्णन नावाचा 195वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.